शेतकरी मित्रांनो, आल्याचं जर प्लॉट एक साधारणपणे 40 दिवस 45-50 दिवसाच्या आसपास झालेलं असेल तर आपल्याला जे आहे का आल्याचा फुटवा वाढवण्यासाठी आपल्याला त्याचे आपण नियोजन करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये जास्तीचा फुटवा कशा प्रकारे आला पाहिजे। बायोलॉजिकलमध्ये आपलं जैविकमध्ये पण आपण त्याचा विचार करणार आहे, त्याचबरोबर आपण रासायनिक जे वॉटर सोल्युबल आहे टेक्निकल ग्रेड किंवा मग जे रेग्युलर ग्रेड आहे तर ते आपण कुठले वापरले पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे। सर्वप्रथम आल्याचा एक जो प्लॉट आहे, आपल्या प्लॉटमध्ये जर कुठल्या प्रकारचा जरी आपल्याला सडनचा प्रॉब्लेम दिसून येत नसेल तर आपण आता इथून पुढे जे आहे का आपल्या आल्याचा जास्तीचा फुटवा वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का आपल्याला वॉटर सोल्युबल ग्रेड जे टेक्निकली ग्रेड आहे समजा तर त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे। तर त्यामध्ये आपण एक साधारणपणे 10-14-10 एक एकर क्षेत्रासाठी आपण 2.5 किलोच्या 2 टप्पे आपण ते करून आपण जर दिले समजा तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फुटवा दिसू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, प्रतिभा बायोटेक कंपनीचे कोकोली एक ते पण एक चांगल्या प्रकारचे चांगले उत्पादक आहे, खत आहे ते आपण एक साधारणपणे जर विचार केला तर 1 एकर क्षेत्रासाठी आपण 5 किलोचा डोस आहे, एक साधारणपणे आपण 20 किलोपर्यंत जर आपण आपल्या प्लॉटला जर दिले समजा तर त्यामध्ये वेगवेगळे एक साधारणपणे 10 ते 11 प्रकारचे जे घटक आहे जे पीएच पण मेंटेन करता, त्याचबरोबर प्लॉटमधील जे क्लोरोफिल आहे हिरवपणा चांगल्या प्रकारे टिकून ठेवण्यासाठी पण आपल्याला मदत करत असतात। त्याचबरोबर त्यामध्ये 19% सल्फर असल्यामुळे जमिनीमधील जे बुरशीजन्य जो रोग आहे त्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल मिळवण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्य दिलेलं असतं तर त्यांची चांगल्या प्रकारे अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतं। तर तेही आपण खत घेऊ शकता। 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते 20 किलो द्यायचं आहे तर ते आपण एक 4-4 दिवसाच्या अंतराने 5-5 किलोपर्यंत आपण ते दिल्याने आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला फुटवा मिळू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण एक देऊ शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चांगल्या कंपनीचे आपण 1448 हा ग्रेड जरी वापरला तरीही काही हरकत नाही। 1448 म्हटल्यानंतर 14% नायट्रोजन येतं त्यामध्ये आणि 48% त्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममध्ये फॉस्फरस येत असतं, जेणेकरून फॉस्फरस जे आपल्याला सर्वात उपयुक्त आहे फुटवा होण्यासाठी, सेल डिव्हिजन होण्यासाठी। तर आपल्याला फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये जास्त त्याचं वाढवायचं आहे, ते आपण जेवढं वाढवणार तर आपल्या तेवढंच आपल्याला ते आपल्या प्लॉटमध्ये फुटवा आपल्याला दिसून येणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 10-14-10 झाले, 10-52-10 पण झाले, त्याचबरोबर 1448 झाले, त्यानंतर कोकुली झाले। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बायोलॉजिकलमध्ये आपल्याला जैविकमध्ये आपल्याला पीएसबी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा आपल्याला वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, बॅक्टेरिया जे असते जमिनीमध्ये जर आपल्याला ती बॅक्टेरिया असेल तरच ते फॉस्फरस अपटेकिंग होणार आहे, ते झाडाला मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला जैविकमध्ये फॉस्फरसच्या बॅक्टेरिया साधारणपणे जर आपण लिक्विडमध्ये वापरत असाल तर 1 ते 2 लिटरपर्यंत आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी घ्यायचं आहे। आणि जर आपण पावडर फॉर्ममध्ये जर वापरत असाल तर कंपनीच्या ज्या डोसनुसार त्यांचे जे काउंटिंगनुसार त्यांचे जे डोस असतात तर त्यानुसार आपण त्याचा आपण वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हे जे ग्रेड आहे हे ग्रेड आपण जेवढे वापरणार आहोत तर तेवढं त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। ऑक्साईडमधले जरी वापरले आपण तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फास्टमध्ये रिझल्ट दिसून येणार आहे, आणि जनरल जरी वापरले आपण तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे पण थोडासा लेट मिळणार आहे। त्यामध्ये जनरलमध्ये आपण 1261चाही वापर करू शकतो। 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 5 किलोचा आपल्याला डोस द्यायचा आहे। 3 ते 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला 3 ते 4 डोस आपल्याला ते द्यायचे आहे। ते दिल्याने एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फुटवा होऊ शकतो। दुसरेही तुम्हाला ग्रेड सांगितले ते आपणही देऊ शकता, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पीएसबी देणं खूप गरजेचं आहे। जमिनीमध्ये जर आपल्या फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जर असेल समजा तर आपल्याला त्याचा एकदम अतिउत्तम आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे, आणि झाडाला ते मिळून देण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असतं। त्यासाठी आपल्याला फॉस्फरसचे बॅक्टेरिया देणं खूप गरजेचं आहे। त्यासोबत आपण मायक्रोरायझा पण जर दिला तर पांढरी मूळ जी असते तर ती चांगल्या प्रकारे ती वाढ होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची मदत होत असते। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमचे जे शेतकरी असेल त्यांना शेअर करण्यासाठी विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये आपण मायक्रोरायझा काय असते व कशा प्रकारे जमिनीमध्ये काम करत असते ते केल्याने, ते आपण ड्रीपमधून दिल्याने किंवा आपल्या प्लॉटमध्ये दिल्याने त्याचा कशा प्रकारे आपल्याला फायदा होत असतो याविषयी आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तत्पूर्वी धन्यवाद।